नमस्कार. सर्वसामान्याचा आवाज. आज नांदेड जिल्ह्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीचा धुमाळ चालू असताना आज वार्ड क्रमांक 19 वसरणीमध्ये कोट्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार म्हणून सुभाष भांडारे साहेब आपल्यासोबत आहे. सर, आज सांगायचं नांदेड जिल्ह्याचा विकास कुठलाही दिसून येत नाही, तर आपली पुढील वाटचाल काय राहील जनतेच्या विकासात? नमस्कार. जय महाराष्ट्र. मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रभाग क्रमांक 19 अ मधला अधिकृत उमेदवार सुभाष भंडारे आहे. आज गेल्या भारताला स्वातंत्र्य होऊन गेल्या 70 वर्षामध्ये आजही जनतेच्या मूलभूत हक्कासाठी निवडणूक लढवली जाते. विकासाच्या नावावर भूलथापा देऊन सत्ताधारी तो कोणी असो, मग पूर्वीचा काँग्रेस असेल किंवा आत्ताची BJP असेल, सत्ताधारी लोकांना भूलथापा देऊन फसवणूक करत आहेत. विकासाचा मुद्दा घेऊन मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ही निवडणूक लढवत आहे. आज वार्ड 19 क्रमांकमध्ये विकास, माजी नगरसेवक आणि आजपर्यंत विकास काय काय झाला? 70 वर्षामध्ये विकास झाला नाही. माजी नगरसेवकांना देखील कोणताच विकास केला नाही. आजही सामान्य जनता ही रस्त्यासाठी, ड्रेनेजसाठी, नालीसाठी आज या प्रभागामध्ये अजूनही नळाची सोय नाही आहे. नळाचं पाणी येत नाही, पण पाणी न येता देखील कराच्या स्वरूपामध्ये महानगरपालिका जनतेची लूट करत आहे. आज नांदेड जिल्ह्यामध्ये पाहिलं तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्र्यांनी किंवा भारताच्या पंतप्रधान साहेबांनी सांगितले की स्वच्छता भारत अभियान चांगल्या प्रमाणे राबवल्या जाते आणि स्वच्छता भारत, आपला देश स्वच्छता आहे म्हणून सांगितलं. सर, आज नांदेड जिल्ह्यामध्ये स्वच्छता किती ठिकाणी आहे? तुमच्या वार्डामध्ये कुठल्या कुठल्या ठिकाणी स्वच्छता आहे? सर, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री गेल्या वेळेस काँग्रेसमध्ये होते, यावेळेस BJPमध्ये होते. त्यांनी सिडको हाडकोच्या जनतेला मला बघून किंवा म्हणतात ना ते मी जो करता हूँ म्हणल्यासारखं, मला बघून मतदान करा म्हणून म्हणले होते, मला साथ द्या म्हणले होते. परंतु त्यांना एकहाती सत्ता देऊन देखील नांदेड सिडको हाडकोच्या भागाचा त्यांनी कोणताही विकास केलेला नाही आहे. आज स्वच्छतेच्या बाबतीमध्ये विचार केला तर आजही प्रत्येक भागामध्ये इथे गाडी, जी कचरा उचलणारी गाडी ती काय येत नाही. महाराष्ट्रामध्ये ती येत नाही. रस्त्यावर कचरा जशा तसा असतो. सिडकोमध्ये देखील या प्रभागामध्ये सिडकोचं कचऱ्याचं नियोजन नाही आहे. ओला कचरा, वाळला कचरा याचं व्यवस्थित नियोजन करण्यात आलेलं नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने याच्या बाबतीमध्ये कठोर पावले उचलून मनसे या स्वच्छतेच्या बाबतीमध्ये हे राहील. आज पाहिलं तर लाडक्या बहिणी योजना महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे आहे. लाडक्या बहिणीला लाभ तुमच्या वार्डामध्ये किती लोकांपर्यंत पोहोचल्या आणि किती लोकांना मिळाला? नाही, 50% जनतेला लाडक्या बहिणीलाच लाभ मिळालेला आहे. 50% महिलांना लाभ इथे मिळालेलाच नाही. आज नांदेड जिल्ह्यामध्ये पाहिलं तर पैसे वाटून जे उमेदवार पैसे वाटून निवडून येतात त्याच्यावर तुम्ही पुढील कारवाई करण्याकरता काय मागणी करणार चाहता? शासनाने तात्काळ त्या उमेदवाराला निवडणुकीपासून बरखास्त करून त्याची उमेदवारी रद्द करण्यात यावी, ही माझी मागणी आहे. कारण पैशाच्या जोरावर जर निवडणूक लढवायची असेल तर आम्ही तर मनसेची तर भूमिका आहे की आम्ही माघार घेतो, तुम्हीच निवडणूक लढवा, तुम्हीच पैसे खर्च करा, तुम्हीच सगळं घ्या, आम्हाला काही गरज नाही. परंतु ही जी पैशाच्या जोरावर उच्छाद मारून BJP सरकार हे करत आहे, हे सर्व चुकीत आहे. निवडणूक आयोगाने ह्याच्यावर कारवाई करण्यात यावी. आज सामान्य जनतेचे जे वार्डामधले कुठले प्रश्न आहेत ते तुम्ही प्रत्येक घरी जाऊन लिहा आणि लोकांची समस्या काय आणि लोकांना काय मेसेज द्या? महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. सन्माननीय राजसाहेब ठाकरेंच्या आदेशानुसार हा पक्ष चालतो. पक्ष हा एखादा मुद्दा हातात घेतल्याच्या नंतर त्याच्यावर जर होत नसेल तर तो खळफटाक या आंदोलनाच्या ह्याच्यातून तो मुद्दा साध्य करतो. मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अधिकृत उमेदवार म्हणून मी या प्रभागातील जनतेला एक आश्वासन देऊ इच्छितो की जेही मुद्दे महाराष्ट्र नवनिर्माण सेना मांडेल, जोही विकासाच्या गोष्टी असतील ते येत्या 8 महिन्यामध्ये निवडणूक झाल्याच्या नंतर 8 महिन्यामध्ये करण्यात येईल. जर ते 8 महिन्यामध्ये कंप्लीट करू शकलो नाही तर मी राजीनामाही देईल आणि खळफटाक आंदोलनाच्या स्वरूपामधून ते 8 महिन्यामध्ये हे सर्व मुद्दे करण्यात येतील. काही तुम्ही लाडक्या बहिणींना योजना जे तुम्ही स्वतः वार्डामध्ये आणल्या, किती लोकांना लाडक्या बहिणीला त्यांचा लाभ तुम्हाला योग्य वाटते का? सगळ्यांना मिळते? हे लाभ योग्य वाटत नाही, कारण की मतदानापुरतंच त्यांनी पैसे देतात, नंतर काही देत नाहीत, काही नाहीत. आणि हे इथं बरेच उमेदवार आलेत, नळ देतो आणि अंगणवाड्या देतो हे म्हणून काहीच दिलं नाही. हे असेच आश्वासन देत राहतात. जे आज पाहिलं तर नांदेड जिल्ह्यामध्ये महागाईचा काय मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे
आणि लाडकी बहीण योजना शासन देते आणि ते जे योजना आहेत ते जनतेपर्यंत पोहोचवण्यात नाही. काय म्हणणार लाडकी बहीण योजना? लाडकी बहिणीची योजना पुऱ्या जनतेपर्यंत पोहोचावं म्हणून आपण बघा प्रयत्न करता, पण त्याचं काही येच नाही. त्यांच्यावर तुम्ही खुश आहात का लाडकी बहीण भेटाली ते? काय खुश आहे, एवढं महागाई करून नुसती लाडकी बहीण हे भागते का? महागाईच्या संदर्भात तुम्ही काय मुख्यमंत्र्याला आवाहन करा? अहो, दुनियाची महागाई झाली सगळी आणि नुसती लाडकी बहीण 1,500 रुपये दिल्यानं काय पुरणार आहे? कुठं काय म्हणणार? 1,500 घेऊन बाकी मतदानाला पैसे घेऊन जर मतदान करतात तुम्हाला काय योग्य वाटते काय? आम्ही कोणाचे पैसे घेणार आणि मतदान आम्ही योग्यच माणसाला करणार, आमच्या चांगल्याच माणसाला करणार. जनतेला मी या माध्यमातून एक आव्हान करू इच्छितो की 15 जानेवारीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिकृत निशाणी रेल्वे इंजिनला मतदान करून मला भरघोस मताने निवडून द्यावे हे मी जनतेस आवाहन करतो. आणि पैशाच्या भूलथापाला बळी न पडता स्वच्छ वातावरणामध्ये, सुरक्षित वातावरणामध्ये ही मतदान प्रक्रिया पार काढावी. जनतेने स्वच्छ आणि चरित्रवान मतदानाला उमेदवाराला मतदान करून भरघोस मताने निवडून द्यावे ही माझी इच्छा आहे. जनतेस आवाहन करतो येणाऱ्या काळात रेल्वे इंजिन निशाणीस भरघोस मताने निवडून द्यावे.